रितेश, सलमान, अजय देवगण, काजोल, आमिर, रोहित शेट्टी, फराह खान या सर्वांच्या अगाध मराठी प्रेमाने 2014 हे वर्ष अवघं दुमदुमलं आणि आता त्यात भर पडणार आहे ती सोनाक्षी सिन्हा या बॉम्बशेलची. बॉक्स ऑफिस सॉलिड गरम करणाऱ्या प्रत्येक बॉलिवूड फिल्मची ती अविभाज्य घटक होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आता हाच मिडास टच घेऊन सोनाक्षी मराठीत उतरण्यासही उत्सुक आहे. मराठी बाबतच्या तिच्या उत्सुकतेला तोड नाही. बॉलिवूडमध्ये कमर्शियल चित्रपट करण्यात सुख मानणारी सोनाक्षी मराठीतही तसेच चित्रपट करू इच्छिते. कारण रितेशचा लय भारी आणि महेश मांजरेकरांचा शिक्षणाच्या आईचा घो हे तिचे आवडते चित्रपट. सोनाक्षी म्हणते की मराठी चित्रपटांच्या कथा ढासू असतात. मराठी चित्रपट इंटरनॅशनली रेकमेंड होतात आणि म्हणूनच सध्या बॉलिवूड फिल्म मेकर्स आणि ऍक्टर्स मराठी चित्रपट निर्मितीमध्ये इतकं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करत आहेत. सोनाक्षीचं हे लॉजिक एकदम खरंय आणि म्हणूनच तीही विचार करते मराठी चित्रपटात काम करण्याचा. आणि तिच्या डोक्यात असा विचार येणं खूप साहजिक आहे कारण तिने नुकताच रजनीकांत सोबत लिंगा हा चित्रपट करत साऊथ इंडस्ट्रीमध्ये ग्रँड एंट्री केली आहे. त्यामुळे तिच्या कर्मभूमीत म्हणजेच महाराष्ट्रात एखादा मराठी चित्रपट करणं खूप साहजिक आहे असं म्हणते सोनाक्षी. सो जर तुम्ही पुढे कधी सोनाक्षीला मराठी चित्रपटात काम करताना पाहिलं तर शॉक होऊ नका. सोनाक्षीला मराठी समजतही आणि बोलताही येतं. त्यामुळे मराठीत एंट्री करण्याचं हे आणखी एक कारण ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, सोनाक्षीने मराठीत कोणती भूमिका करावी? तुमची मतं या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका.